नर्मदे हर 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 नर्मदे। सकाळचे 6 वाजले आहेत. उजाडायला आता सुरुवात झाली आहे. आपण पोहोचलो आहोत ओंकारेश्वर मंदिर परिसरात. मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी आहे. बाजूलाच नर्मदा मैया खळखळ वाहत आहे. छोट्या छोट्या होड्या नर्मदेच्या पाण्यावर तरंगत आहेत. ममलेश्वर पुलावरून भाविक मंदिरात येताना आपल्याला दिसत आहेत. ओंकारेश्वर मंदिराच्या चारी बाजूनी पहा, नर्मदा नदीचा प्रवाह कसा सकाळी सकाळी गारवा पसरवत वाहत आहे. ओंकारेश्वराभोवती असलेला नर्मदा नदीचा आकार हा ओम या अक्षराचा असल्यामुळे या ठिकाणाला ओंकारेश्वर असे म्हणतात. चला गाभाऱ्याकडे जाऊया. मंदिराचा सभामंडप खूप सुंदर काळ्या दगडी पाषाणाचा आहे. त्यावर उत्तम कोरीव काम केलेलं आहे. दरवाजाच्या कमानी खांब अतिशय सुंदर आणि रेखीव दिसत आहेत. 12 ज्योतिर्लिंगातील 4थे ज्योतिर्लिंग म्हणून ओंकारेश्वर ओळखले जाते. ओंकारेश्वरचे ज्योतिर्लिंग 2 भागात विभागलेले आहे, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर. जेव्हा आपण ओंकारेश्वरचे दर्शन करतो आणि नंतर ममलेश्वरचे दर्शन करतो तेव्हाच आपले दर्शन पूर्ण होते. आता आपण प्रथम परिक्रमेचा संकल्प व मैयाचे पूजन करू. चला घाटाने खाली उतरून जाऊया. गोमुखातून मैयाचे पाणी घेऊ. आता मंदिरात पुजाऱ्यांकडून परिक्रमेचा संकल्प व जलपूजन करूया. पुजाऱ्यांनी जलकलश गाभाऱ्यामध्ये ठेवले आहे. मंत्रोच्चाराच्या साक्षीने ओंकारेश्वराच्या आशीर्वादाने कलशाचे पूजन केलेले आहे. मैयाला आता साजूक तुपातील शिऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे. मनोमन प्रार्थना करायची आहे. आता आपापल्या मनातील संकल्प मैयाच्या चरणी ठेवा. आपापले दंडकमंडलू घ्या. चला आता परिक्रमेला सुरुवात करू. नर्मदे हर 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 नर्मदे. आता आपल्याला ममलेश्वराच्या दर्शनात जायचे आहे, म्हणजे आपले ओंकारेश्वराचे दर्शन पूर्ण होईल. आणि अशा पूर्ण दर्शनानंतर आपल्या या मानस नर्मदा परिक्रमेची सुरुवात होईल. अनवाणी पायांनी शुभ्र वस्त्र परिधान केलेले दंडकमंडलू आणि मैयाची सोनेरी किरणामध्ये न्हावून निघलेली छबी डोळ्यात साठवून चला चालायला सुरुवात करूया. नर्मदे हर 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 नर्मदे. चला वाटेने चालता चालता आपण ओंकारेश्वराचे महात्म्य ऐकूया. पूर्वी इक्ष्वाकू वंशात युवनाश्व नावाचा एक मोठा राजा होऊन गेला. अनेक व्रतवैकल्य करूनही त्यात संतती नव्हती. दुःखी होऊन त्याने सर्व राज्याचा त्याग केला आणि वनात जाऊन तपश्चर्या करू लागला. एक दिवस तो तहानेने खूप व्याकुळ होता आणि वनामधील एका यज्ञशाळेत तो येऊन पोचला. त्या यज्ञशाळेमध्ये कोणीच नव्हते, पण एका कमंडलूमध्ये त्याला जल दिसले. ते जल तहानेपोटी त्याने प्राशन केले. तेवढ्यात त्या यज्ञशाळेतील मुनी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हा घडला प्रकार पाहिला. तेव्हा ते म्हणाले की हे राजन, हे जल तर पुत्रप्राप्तीसाठी अभिमंत्रित होते. आता या जलप्राशनाने तुला इंद्रासारखा पराक्रमी पुत्र होईल. आणि खरोखरच काही महिन्यांनी युवनाश्व राजाचे पोट फाडून एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला. ते बालक सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. राजाला खूप आनंद झाला. यज्ञामधील मुख्य देवता इंद्रच असून सिद्ध केलेले जल इंद्रमंत्राचेच होते, म्हणून तो इंद्रपुत्र असा प्रकारे जाणला जाऊ लागला. भुकेने ते बाळ रडू लागले. तेव्हा इंद्राने आपली करंगळी त्या बाळाच्या मुखात दिली आणि करंगळीच्या अग्रभागातून अमृतासारख्या दुधाच्या धारा स्त्रवू लागल्या आणि बाळाची भूक भागली. उद्याच्या भागात पाहूया युवनाश्व राजाने त्या बालकाचा सांभाळ कसा केला. आता तरी आपल्याला प्रथम ममलेश्वर मंदिराकडे पोहोचले पाहिजे. नर्मदे हर 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 नर्मदे मैया.